म्हसरूळ पोलीस ठाण्याकडील अधिकारी अंमलदार यांची धडाकेबाज कामगिरी। दिनांक 6/5/2024 रोजी म्हसरूळ पोलीस ठाण्याकडील चैन चोरीच्या गुन्ह्यातील निष्पन्न असलेला विधी संघर्षित बालक याने त्याच्या साथीदारांसह आणखी चैन चोरीचे गुन्हे केले असल्याबाबत पोलीस अंमलदार प्रशांत देवरे यांना खबरीमार्फत खात्रीशीर बातमी मिळाली होती। त्यावरून वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष ढवळे यांनी बातमीची खात्री करून कार्यवाही करण्याकरिता मार्गदर्शन केले। त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक उद्धव हाके, पोलीस उपनिरीक्षक दीपक पटारे व गुन्हे शोध पथकाचे अंमलदार यांनी गुन्हे तपासाचे कौशल्य वापरून विधी संघर्षित बालकास त्याच्या पालकांच्या उपस्थितीत विचारपूस केली असता त्याने तो व त्याचा साथीदार अशांनी मिळून त्यांच्या जवळील काळ्या रंगाच्या मोटरसायकलवरून मखमालाबाद परिसरात चैन चोरीचे गुन्हे केले असल्याची कबुली देऊन चैन चोरी केलेले ठिकाणे दाखविले। गुन्हे शोध पथकाचे अंमलदार यांनी म्हसरूळ पोलीस ठाणेकडील अभिलेखाची पाहणी करता विधी संघर्षित बालक यांनी चैन चोरीचे गुन्हे केले असल्याचं निष्पन्न झालंय। त्यामुळे विधी संघर्षित बालक यास पुन्हा विश्वासात घेऊन त्याने चोरलेले सोने ज्या सराफ व्यावसायिकांना विक्री केले होते त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आलाय। विधी संघर्षित बालक यांच्याकडे पोलीस उपनिरीक्षक हाके, पटारे व गुन्हे शोध पथकाचे अंमलदार यांनी कौशल्यपूर्ण तपास केला व तांत्रिक विश्लेषण विभागाने दिलेल्या माहितीनुसार एकूण 4 गुन्हे उघडकीस आणून 2,64,660 रुपयेचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक UM हाके करीत आहे। सदरची कारवाई माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 किरणकुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवटी विभाग नितीन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस सुभाष ढवळे, पोलीस उपनिरीक्षक उद्धव हाके, पोलीस उपनिरीक्षक दीपक पटारे, पोलीस हवालदार देवराम चव्हाण, सतीश वसावे, कवी खराटे, बाळासाहेब मुर्तडक, प्रशांत वालझाडे, पोलीस अंमलदार प्रशांत देवरे, पंकज चव्हाण, पंकज महाले, काशीनाथ मांदळे, गिरीधर भुसारे, जीतू शिंदे, गुणवंत गायकवाड, योगेश सस्कर, पोलीस अंमलदार माधुरी चौरे, राजश्री दिघोळे यांनी केलेली आहे। स्टार 1 महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी इरफान पठाण, नाशिक। म्हसरूळ पोलीस स्टेशनला एक 52/24 घरातून सोने चोरीचा गुन्हा दाखल होता। तो चोरीचा गुन्हा घरातल्याच एका विधी संघर्षित बालकाने केल्याचं निष्पन्न झालं होतं। त्याने ते सोनं एका आरोपीकडे वितळवण्याकरता नेलं होतं। मग तो गुन्हा उघड झाला। त्यानंतर त्या सोने वितळवणारा जो आरोपी आहे त्याच्याकडे आम्ही विश्वासात घेऊन तपास केला तर त्यांनी सांगितलं की 2 विधी संघर्षित बालक आहेत तर ते म्हसरूळ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये चेन स्नॅचिंगचे गुन्हे करत आहेत। तर मग आम्ही त्या विधी संघर्षित बालकांना विश्वासात घेतलं, त्यांच्याकडे तपास केला तर त्यांनी आमच्या म्हसरूळ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये 4 गुन्हे केल्याचं कबूल दिलेली आहे। ते गुन्हे 23/2024, 45/2024, 90/2024 आणि 74/2024। तर या 4ही आपल्या 2ही विधी संघर्षित बालकांनी त्यातलं जो मुद्देमाल आहे तो देखील आम्हाला काढून दिलेला आहे। साधारण 68 ग्रॅम सोनं आम्ही त्यांच्याकडून रिकवर केलेलं आहे। एकूण 2,64,607 रुपयाचा माल आम्ही त्यांच्याकडून हस्तगत केलेला आहे। त्यांनी खरेदी केलेल्या आहे। या सोन्यातून काही मोटरसायकल देखील आम्ही ताब्यात घेतलेल्या आहेत। म्हसरूळ पोलीस स्टेशनमध्ये भरपूर चेन स्नॅचिंगचे गुन्हे होत आहेत। आमचे उघड करण्याचे प्रयत्न महत्प्रयास चालू आहेत। आम्ही आणखी गुन्हे देखील उघड करण्याच्या मार्गावर आहोत आणि थोड्या दिवसात आमच्याकडे गोपनीय खबर मिळणार आहे आणि त्यावरून आणखी गुन्हे उघड होणार आहेत। तरी माझं म्हसरूळ पोलीस ठाणे हद्दीतील विशेषतः महिलांना माझं आवाहन आहे की त्यांनी गळ्यामध्ये पंजाबी असेल तर त्यांनी दुपट्टा गळ्याभोवती घेतला पाहिजे आणि साडी असेल तर पदर गळ्यामध्ये घेतला पाहिजे, जेणेकरून त्यांचा सोन्याचा दागिना जो आहे तो उडा राहणार नाही, तो झाकला जाईल आणि आरोपितांना गुन्हे करता येणार नाही। त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी अंधारी जागा आहे, ज्या ठिकाणी तुरळक रहदारी आहे, अशा ठिकाणी अंधाराच्या वेळी प्रवास करणं शक्यतो टाळावं असं माझं सर्वांना आवाहन आहे। धन्यवाद। याच्यात काय आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे का अजून? यात आणखी आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता नाही आहे, परंतु आमच्याकडे अजून काही गोपनीय खबर आहे, त्यातून आम्ही आणखी वेगळे आरोपी आणि वेगळे गुन्हे ओपन करणार आहोत। किती लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला होता? हा 2,64,660 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे आम्ही।